नमस्कार, मी नागेश। आज एक विषय घेऊन आलो आहे की आजच्या परिस्थितीत जवान मुलं चर्चा बैठकीला जात नाही। ज्या ठिकाणी हवनकारी असला त्या ठिकाणी जात नाही, ज्या ठिकाणी संमेलन असला त्या ठिकाणी जातात। जोपर्यंत डीजे वाजते तोपर्यंत त्या ठिकाणी ते मुलं राहतात किंवा सेवक संमेलनामध्ये जी बैठक होते त्या बैठकीचा आनंद न घेता फक्त मौज मस्ती करतात। पण विनंती आहे आणि चेतावणी सुद्धा आहे, कारण हे व्हिडिओ बनवताना खूप अडचण जाते, खूप विचार करावा लागतो, खूप अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे व्हिडिओ बनवावा लागतो। मी एडिट करून व्हिडिओ कधी बनवत नाही। मला जो परमेश्वर बुद्धी देतो त्या बुद्धीनुसार मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। तर काल म्हणजे कालच पकडा, जसा व्हिडिओ मी बनवत आहो त्याच्या पूर्वीच्या रात्रीची गोष्ट, एक सेवक दादा मिळाला आणि तो मला म्हणायला लागला, नागेश भाऊ म्हणे मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जो माहिती देता ती माहिती आम्हाला पटतोय, पण म्हणे का भाऊ म्हणे आताच्या परिस्थितीत सेवकाचे मुलं बैठकीला जात नाही, माझा मुलगा सुद्धा बैठकीला जात नाही, माझा मुलगा सुद्धा बैठकीला जात नाही। तर असं म्हणतोय की पप्पा जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत जा, मग तर आम्हाला करणीच आहे। तर त्या युवकांना मला सांगावंसं वाटतोय, त्या पालकांना सुद्धा सांगावंसं वाटतोय की जे पालक जात नाही बैठकीला, जे युवा मुलं बैठकीला जात नाही, जे पालक हवन कार्याला जात नाही, जे मुलं हवन कार्याला जात नाही, संमेलनाला जातात, बैठकीकडे लक्ष देत नाही, फक्त मौज मस्तीकडे लक्ष देतात। आता ट्रेंडच बनला आहे, ऑर्केस्ट्रा करा, ते काय म्हणतात त्याला कलापथक करा आणि मनोरंजन करा। दादांनो, हा मार्ग मनोरंजनाचा नाही, हा मार्ग शिकण्याचा आहे आणि मरेपर्यंत माणूस शिकत नाही। मी सांगत आहो म्हणून मी पूर्णपणे शिकलो हा मार्ग, हा सुद्धा नाही। मरेपर्यंत मी हा मार्ग शिकू शकत नाही, मीच नाही तर कुणीही या मार्गाला मरेपर्यंत समजू शकत नाही। तर आज मुलं बैठकीला जात नाही, काही पालक बैठकीला जात नाही, तर त्यांना असं मला सांगावंसं वाटतोय, बैठक ही एक मानव धर्माची शाळा आहे। या शाळेमध्ये आपल्याला शिकायला जावं लागतो। तर काही वडिलांना वाटतोय, काही पालकांना वाटतोय, काही मुलांना वाटतोय, लहान मुलापासून मोठा, कोणी कमी शिकलेला आहे, कोणी जास्त शिकलेला आहे, त्या मुलांना कधी कधी असं वाटतोय की दर शनिवारी तीच विनंती, तीच प्रार्थना, तेच लोक, सर्व काही तेच। पण त्या ठिकाणी तेच असताना आपण किती आठवणीत ठेवलो, हा विचाराची गोष्ट आहे। आज आपण जेव्हा बैठकीत जातो, आपली मुलं जर शाळेत गेली नाही तर आपण त्यांना मुलांना शाळेत पाठवतो, का म्हणून शिकण्यासाठी। रोज आई शिकवतात गुरुजी, तीच इतिहासाची पुस्तक असते, तीच इंग्रजीची पुस्तक असते, तीच गणिताची पुस्तक असते, ते सर्व विषय तेच असतात। मग आपण मुलांना रोज शाळेत का पाठवतो, रोज शाळेत का पाठवतो? तर त्याच्या मागं आहे काही ना काही आपल्याला नवीन शिकायला मिळायला पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्याने शिक्षण घेतलं म्हणजे शिक्षण हा वाघिणीचं दूध आहे आणि ज्याने वाघिणीचं दूध घेतलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे शिक्षणाचा ज्यांनी गुण घेतला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तसाच महान देगी बाबा झुमदेवजींनी आपल्याला बैठकीच्या माध्यमातून जो बैठकीला गेला, जो सतत बैठकीला जातो, जो बैठकीमध्ये जाईल, तो आज नाही उद्या नाही परवा नाही, महिन्याभरात तो बैठकीमध्ये बोलल्याशिवाय राहणार नाही। आज आम्हाला 4 लोकांसमोर बोलायला भीती वाटते, पण जो माणूस बैठकीत दररोज जातोय आणि बैठकीत थोडा बोलता जास्त बोलायला शिकतो आणि तो हजारो लोकांमध्येही बोलायला भीत नाही। मग बैठकीत का म्हणून जात नाही याचा मागे कुणाचा दोष आहे? बैठकीत नाही जात मुलं, याच्या मागे कुणाचा दोष आहे? तर यात 70 ते 80% दोष आमचा वडीलधाऱ्यांचा, आई वडिलांचा आहे। कारण आम्ही त्यांच्याकडे पूर्वीपासूनच दुर्लक्ष केलं आणि जमाना बदललेला आहे। जमाना हा मोठ्यांचा मान मर्यादाचा नाही राहिला। बाबांनी या मार्गात मर्यादा जपून राहील, लहान मोठ्याचा मान करेल म्हणून हा मार्ग बनविला। मग बैठकीत मुलं जातीलच नाही तर मोठ्यांचा मान कुठे ठेवतील? आता असं सर्वांना वाटतोय की मुलांना वाटतोय वडील गेला बैठकीत, आपण नाही गेलो तरी चालतो। वडिलाला वाटते आज माझा मुलगा गेला बैठकीत, चालते। पत्नीला वाटते माझा पती आणि माझा मुलगा गेला, पत्नी जात नाही। म्हणजे परिवारातून एक व्यक्ती गेला तरी चालते, परिवारातून
एक व्यक्ती गेला तरी चालते, ही आजची विचारधारा झालेली आहे. संमेलनाला असो, बैठकीला असो, हवन कार्याला असो, एक गेला घरचा एक व्यक्ती जर गेला तर झाला. पण विचार करा की बैठकीत एक गेला तर संपूर्ण घर गेलं का? नाही. तो कसा? आपण जेवण कशासाठी घेतो? आपण जेवण कशासाठी घेतो? जीवन जगण्यासाठी. जर जेवण रोज केलं नाही तर आपण जीवन जगणार का? नाही. आपला शरीरात ताकद येणार, स्फूर्ती येणार नाही येणार, आपलं शरीर मजबूत राहणार नाही राहणार, आपण कष्ट करू शकणार नाही करू शकणार. तसंच आहे. ज्या प्रकारे जेवण करतो आपण आपल्याला जीवन जगण्यासाठी, तर परिवारातून एक जण जेवला की सर्वांचं जेवण होते का? नाही होत ना, नाही होत. मग एक जेवला संपूर्ण परिवाराचं जेवण होत नाही. मग तुम्ही विचार करा ना की एक गेल्याच्या नंतर संपूर्ण घर कसा बैठकीत गेला, संपूर्ण घर कसा हवन कार्यात गेला, संपूर्ण घर कसा. कोणत्याही भगवत कार्यात एक व्यक्ती जर गेला तर सर्व घराची हजेरी लागली का? नाही लागली. ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगण्यासाठी जेवण करता, प्रत्येक आपापल्या हिस्साचा जेवण करता, ज्या प्रकारे आपापल्या हिस्साचा जेवण करता, त्या प्रकारे आपापल्या हिस्साची हवन कार्याला, भगवत कार्याला, बैठकीला हजेरी लावायला पाहिजे. वडील गेला, मुलगा शिकणार का? आई शिकणार का? पत्नी शिकणार का? बहीण शिकणार का? मार्गाविषयी त्याला अनुभव येणार का? नाही. त्याची हजेरी कशी लागणार त्या ठिकाणी? ज्या प्रकारे जेवण तुम्ही स्वतःसाठी करता, या प्रकारे भगवत कार्यात जाण्यासाठी कुणीही मागं पुढं पाहू नये. तुम्ही बैठकीत जा तर तुम्हाला अनुभव येईल, तुम्ही जागृत व्हाल, तुम्ही शिकाल आणि प्रत्येकाला शिकणं गरजेचं आहे. कारण आताची परिस्थितीच तशी आहे. म्हणून सेवबांधवांनो, ज्या प्रकारे जेवण हा तुम्ही स्वतःसाठी घेता, त्या प्रकारे भगवत कार्याला तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी जाणे. माझा वडील गेला म्हणून झालं असं होत नाही, माझा मुलगा गेला म्हणून झाला असं होत नाही, माझी आई गेली म्हणून किंवा माझी पत्नी गेली तर मी गेलो असं होत नाही. ज्या प्रकारे तुम्हासाठी तुमचा जेवण जरुरी आहे, त्याच प्रकारे या मार्गामध्ये टिकण्यासाठी, शिकण्यासाठी तुमचा बैठकीत हवन कार्यात जाणं गरजेचं आहे. आणि दोन हाताची विनंती आहे, यानंतर कुणीही असं बेवारी सोडू नका. आणि बैठकीला हप्त्यातून एकदा होते, 15 दिवसातून एकदा होते, महिन्यातून एकदा बैठक होते, त्या बैठकीला जा. आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण परिवाराची हजेरी असावा, संपूर्ण परिवार बसून त्या बैठकीचा आस्वाद घ्या. त्या बैठकीमध्ये जे अनुभव येतात, जे शिकवण येते, त्या शिकवणीला अंगीकृत करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जीवन, तुमची जीवनशैली, तुमची विचारधारा, तुमची बुद्धिमत्ता वाढेल आणि तुमच्या जीवन जगण्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला समजलं ना मी काय बोललो होतो? ज्या प्रकारे तुम्हाला जेवण जरुरी आहे, ज्या प्रकारे तुम्हाला जेवण जरुरी आहे प्रत्येकाला आपापल्या हिश्श्याचा, तसाच प्रत्येकाने आपापल्या हिश्श्याचा बैठकीत जा, एवढीच विनंती. आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो आजूबाजूला जात नसेल किंवा ताने मारत असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा लागला हा कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला समोर व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच बोलतोय आणि आपल्या शब्दांना